नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। हे बघा, माझ्या मुलीला खूप डॅन्ड्रफ झालेला आहे, दिसत आहे बघा किती झालेलं, खूपच झालेलं आहे। माझ्या मुलाला सुद्धा झालेलं आहे। त्यासाठी मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे। हे मी थोडंसं मोहरीचं तेल घेतलेलं आहे। मोहरीच्या तेलाच्या ऐवजी नारळाचं तेल, कोकोनट ऑइल पण तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये अर्ध लिंबू टाकत आहे। हे मी दोघांसाठी पण यूज करणार आहे। लिंबामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते आणि आपले स्काल्प पण खूप क्लिअर होतं, खूप स्वच्छ होतं त्याने। हे मी तुम्हाला दाखवणारच आहे नंतर। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या तिच्या केसांना मी असं लावत आहे, स्काल्पला चांगलं लावायचं, थोडीशी मसाज करायची, जास्त जोर लावून पण नाही हे करायचं, पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं। हे बघा, मी पूर्ण लावलेलं आहे। अर्ध्या तासानंतर ते धुवून घ्यायचं। मी असेच आता कोंड्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन येणार आहे। ते तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। हे बघा, अर्ध्या तासानंतर हिचे केस धुतले आहेत। बघा किती क्लिअर झालेलं आहे, थोडासुद्धा डॅन्ड्रफ दिसत नाही, पूर्ण क्लिअर झालेलं आहे तिचं स्काल्प, बघू शकता तुम्ही। हे बघा, आणि केसांना थोडी शाईन पण आलेली आहे, बघा किती क्लिअर झालेलं आहे बघा। खूपच फरक पडतो त्याने, आणि आठवड्यातून 2 वेळेस हे यूज केलं तर एकदम बेस्ट आहे। खूपच कमी होतो डॅन्ड्रफ याने। आता हे केस पूर्णपणे तिचे सुकलेले आहेत, मगाशी थोडेसे ओले होते, बघा किती, आणि एकदम मऊ झालेले आहेत केस, खूपच, आणि शाईन पण करत आहेत। हे बघा, खूपच छान झालेले आहेत। ती पण खूप खुश झाली, आणि आठवड्यातून 2दा यूज केलंच पाहिजे हिवाळ्यामध्ये, तरच आपण डॅन्ड्रफला कंट्रोल करू शकतो। नाही तर डॅन्ड्रफमुळे बरेच प्रॉब्लेम होतात, आपल्या पिंपल पण येतात चेहऱ्यावरती त्याच्यामुळे। हे बघा, माझ्या मुलाचे पण केस असे झाले आहेत, त्याचं पण पूर्ण गेलेलं आहे। तर व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा। थँक्यू।